गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. वाशिममध्ये कायद्याचा मृत्यू, खाकी महसूल आणि डांबर माफियांचा निर्लज्ज संगणमताचा काळाबाजार. रामनाथ पोकळे साहेब, तुम्ही डोळे मिटून घेतले आहेत का, विचारतोय गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. सामान्य जनतेची बनली वज्रमूठ, प्रहार तिचा पक्का, वेद अचूक बातमीचा शोध, सत्याचा पर्दाफाश करून देतो धक्का. वाशिम जिल्ह्यात आज कायद्याच्या नव्हे तर गुन्हेगारांचा राज्याभिषेक सुरू आहे. पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने डांबर माफिया खुलेआम लूट करत आहेत आणि शासन यंत्रणा मूकबधीर, अंध आणि निर्लज्जपणे सहभागी असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. वाशिम पोलीस मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे आणि तहसीलदार हे केवळ निष्क्रिय प्रेक्षक नसून डांबर माफियांचे संरक्षण देवदूत बनले असल्याचा संशय नव्हे तर ठोस वास्तव आहे. डांबर माफिया शाहिद खान, इस्तिकार, दिशांत, अखिल तसेच अवैध धंद्यासाठी जागा भाड्याने देणारा नदीम खान व त्यांची टोळी पोलीस व महसूल यंत्रणेच्या छत्रछायेखाली शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर गुन्हेगारीचा कारखाना. कारंजा येथील नॅशनल हायवे 161 ई राधास्वामी सत्संग हॉलच्या समोर जुडवा हनुमान मंदिराच्या लगत निळ्या लोखंडी पत्र्याआड सुरू असलेला हा अड्डा म्हणजे गुन्हेगारीचे उत्पादन केंद्र, कर चोरीचा महामेरू, शासनाच्या तोंडावर थुंकणारा अवैध उद्योग आहे. इथे डांबर चोरी करणाऱ्या टँकर चालकांशी आर्थिक संगनमत करून बिनबोभाटपणे चोरी, अपहार आणि काळा बाजार चालतो. कायद्याच्या तुकड्याची ही भीती नसल्याने भूमिगत लोखंडी टाक्यांमध्ये डांबर साठवून पूर्णपणे बेकायदेशीर डांबर प्लांट उभारण्यात आला आहे. दररोज 10 ते 15 लाखांची काळी कमाई आणि प्रशासनाची चुप्पी. हा प्लांट दिवस रात्र सुरू असून दररोज अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांची रोख काळी कमाई केली जात आहे. हा पैसा कुणाच्या खिशात जातो? पोलीस खात्याच्या काही वर्दीवाल्यांच्या, महसूल अधिकाऱ्यांच्या, की सगळेच मिळून शासन लुटत आहेत? हा प्रश्न जनतेचा आहे आणि उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोट्यावधींचा महसूल बुडून राष्ट्रद्रोह. या अवैध धंद्यामुळे आयकर, जीएसटी, व्हीएटी, राज्य केंद्रीय विक्रीकरण, व्यवसाय कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क, महसूल कर अशा कोट्यावधी रुपयांची कररूपी उत्पादनावर हल्ला मारला जात आहे. हे केवळ आर्थिक गुन्हे नसून राष्ट्राच्या तिजोरीवर केलेला उघड दरोडा आहे. प्रशासन दोषी की सहभागी? इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध डांबर प्लांट, टँकर चोरी, भूमिगत साठवणूक आणि रोजच्या रोज लाखोंची कमाई पोलीस संरक्षणाशिवाय शक्य आहे का? तहसीलदारांच्या नाकाखाली हे सगळे चालू राहू शकते का? उत्तर एकच आहे, नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. खाकी विकली गेली आहे, महसूल खातं घाण ठेवलं गेलं आहे आणि कायद्याची अब्रू रस्त्यावर फेकली गेली आहे. जनतेचा थेट सवाल, जर तात्काळ या डांबर माफियांची, जागा मालकांची, टँकर चालकांची आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई झाली नाही तर हे स्पष्ट होईल की वाशिम जिल्ह्यात गुन्हेगार नव्हे तर प्रशासनावर सर्वात मोठा आरोपी आहे प्रशासनच. आज प्रश्न एवढाच आहे, कायदा जिवंत आहे की खाकीच्या बुटाखाली चिरडला गेला आहे? मी होते मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क.